परंतु या क्षणी बांगलादेशच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली बाब म्हणजे 2026 या वर्षामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये जो जलवाटप करार आहे तो करार संपुष्टात येणार आहे आणि त्यामुळे बांगलादेशच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. जेव्हा पाकिस्तानने भारतावर पहलगामचा हल्ला केला, त्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. परंतु हे ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की पाकिस्तान आणि भारतामध्ये जो सिंधू जलवाटप करार आहे तो करार आम्ही अनिश्चित कालासाठी स्थगित करतोय आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली. भारताने आता सिंधूचं पाणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी जे प्रकल्प खोळंबले होते ते खूप वेगाने सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये सिंधू नदीचं जे पाणी प्रवाहित होत होतं ते आता रोखलं जाणार आहे आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये याचा पाकिस्तानला जबरदस्त त्रास होणार आहे. हे सगळं बांगलादेशने पाहिलं होतं. त्यामुळे भारत आता बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान जो जलवाटप करार आहे त्या कराराचं काय करतो याच्याकडे बांगलादेशचं लक्ष आहे. तिस्ता आणि गंगा या दोन महत्वाच्या नद्या भारतातून बांगलादेशमध्ये प्रवाहित होतात आणि या नद्या म्हणजे बांगलादेशची लाईफलाईन आहे. जर भारताने या कराराच्या बाबत वेगळा विचार केला तर बांगलादेशची ही लाईफलाईन अक्षरशः खंडित होणार आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या आधी भारताने पाकिस्तानच्या सोबत जे केलं ते भारत बांगलादेशच्या सोबत सुद्धा करू शकतो अशी भीती बांगलादेशच्या मनात असणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण मोहम्मद युनूस यांच्या काळामध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले